पराभव ज्या प्रकाराने झालं ते पक्षांतर्गत किंवा एकमेकांवर टीका बोलून कुठे ना कुठे एक नाही नाही असं बिलकुल आमच्या महाराष्ट्रामध्ये तर आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेला आहे. कोणताही दोष आमच्या आघाडी म्हणून किंवा पक्ष म्हणून राहिलेला नाही. ईव्हीएम बाबत काही निर्णय झालेला आहे का? कारण सगळ्यांनी त्या बाबतीत काय आता ते जे काही आहे त्या बाबतीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं जे निवेदन येईल त्यामध्ये येईल. तुम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तुमचे प्रभारी चन्नीतला आणि मुकुल वासनिक यांनी त्या पत्रावर तुम्हाला काय कुणी पत्र लिहिलं? नाना पटोले, रमेश चन्नीतला आणि मुकुल वासनिक. राज्यात मतदानाची आकडेवारी तफावत नाही यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या संशयास्पद आहेत. ही वस्तुस्थिती आहे. एकंदर आकडेवारी आहे, आकडेवारीतलं साम्य आहे. याच्यात तर खूप संशयास्पद गोष्टी आहेत. ही वस्तुस्थिती आहे आणि हे सगळं आम्ही निदर्शनाला आणून दिलेलं आहे आजच्या बैठकीमध्ये आणि त्यामुळं त्यावर आधारित अशा प्रकारचं काहीतरी निवेदन जे देणार आहे ते शेवटी एआयसीसी देणार आहे. एक महत्वाचा मुद्दा आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये लाखो मतदान झालं. हे खरं आहे की 6 नंतरचं झालेलं मतदान रात्री 11 पर्यंत चाललं आणि ते जवळपास 75 लाख इतकं होऊ शकतं हे एक आश्चर्यच घडलेलं आहे आणि त्याच्या बाबतीतले तर आम्ही अवगत करून दिलेलं आहे. बंटी शेळके जे तुमचे उमेदवार होते त्यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केल्याचं बघायला मिळतंय. तुम्ही देखील तो आरोप बघितला, त्यांच्यावरती नाही असं खरं म्हणजे आरोप करणं योग्य असं माझं काही मत नाही. आम्ही काम केलं, सर्वांनी केलं, चांगल्या पद्धतीने काम केलं. सर महाराष्ट्र चुनाव को लेकर चुनाव आयोग